संदर्भात आज भाष्य करणं हे कुणालाही शक्य नाहीये. बर, पण हे हास्य केवळ यापुरतच मर्यादित होतं का विधान परिषदेच्या जागेच्या उल्लेखामुळे ते हास्य उमटलं होतं तुमच्या चेहऱ्यावर? नाही नाही, एवढ्यापुरतंच मर्यादित होतं. आणि आमच्या तर अंबादास दानवेजींना शुभकामना आहे. जेव्हा केव्हा अशा निवडणुका होतील तेव्हा त्यांना यश प्राप्त व्हावं, आमच्या सदिच्छा आहे. बर, सुधीर भाऊ, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवार पुन्हा महाविकास आघाडीचे राज्यसभा खासदार आता होणार म्हटल्यावरती आता राष्ट्रवादीचं विलिनीकरण, त्याच्यावरती तर पूर्णविराम आज जयंत पाटलांनी एका पद्धतीने दिलेलाच आहे. आणि त्यानंतर एकत्र राष्ट्रवादीचा एनडीए मधला कथित सहभाग, या ज्या सगळ्या स्पेक्युलेशन्स होत्या, शक्यता होत्या, त्या आता पूर्णपणे संपुष्टात आल्याचं तुम्ही मान्य करताय का? नाही, असं आहे की राजकारणात मी पुन्हा एकदा तुमच्या लक्षात आणून देतो की खरं तर त्यांच्या एकत्रीकरणाच्या विषयाच्या संदर्भात सन्माननीय सुनील तटकरेजी असतील, सन्माननीय प्रफुल्ल पटेलजी असतील, त्यांनी असं सांगितलं की याबद्दलची माहिती आम्हाला कोणालाच नव्हती. आता शरद पवार साहेबांच्या पक्षाकडून सांगितलं जात होतं की आमच्या 10 बैठका झाल्या आणि 6 बैठका झाल्या. अशा बैठकांच्या बाबतीमध्ये ना भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या नेत्यांना माहिती होती, ना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलं. असं जर असतं तर कदाचित आमच्याशी चर्चा केली असती, मग त्याच्यावरही टीका झाली की तुमच्याशी का चर्चा केली असती. आणि म्हणून मला असं वाटतं की या चर्चा काही कारण नव्हतं. या चर्चा जे काही 10 आमदार राष्ट्रवादीचे आहे त्यांना कसं टिकवता येईल पुढचे 29 पर्यंत, किंवा जे 7 खासदार आहेत त्यांना कसं टिकवायचं, कारण सत्ता दोन्हीकडेही नाही. आणि मग दोन्हीकडे नसताना टिकवायचं असेल तर मग एकत्रीकरण होईल, आपण पुन्हा सत्तेत येऊ, असा काहीतरी भास निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असावा. कारण एक गोष्ट खरी आहे की ना मुख्यमंत्री महोदयांना एकत्रीकरणाबद्दल माहीत होतं, ना आमच्या कोर टीममध्ये सुद्धा. काही काही गोष्टी गुप्त असतात हे मला मान्य आहे, पण एकत्रीकरणाबद्दल कधीतरी काहीतरी चर्चा झाली असती हे मात्र जे मुख्यमंत्री म्हणालेत, मला वाटतं की मी त्याला दुजोरा देतो की अशा चर्चा झाल्यात हे फक्त अजितदादांनाच ठाऊक होतं. बाकी तर अजितदादांच्याही पक्षातले जे प्रमुख नेते आहे तेही या विषयावर अशा कोणत्या चर्चा झाल्या हे मान्य करत नाही. बर, पुन्हा एकदा अंबादासजींकडे येते. अंबादासजी, मनसेला स्वीकृत नगरसेवक न दिल्यामुळे मनसे पक्ष नाराज असल्याची चर्चा होत होती. प्रभाग समितीच्या निवडणुकीमध्ये तटस्थ राहणार असल्याचंही कळत होतं. आता तुर्तास या वादावरती पडदा पडल्याचं दिसतंय, पण ही नाराजी पुन्हा भविष्यात उफाळणार नाही कशावरनं? म्हणजे तुम्हाला सुद्धा हे समीकरण टिकवणं आहेच. मला वाटतं तुम्ही आज राज्यसभा विषयावर चर्चा करायला बोलवलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच विषयावर चर्चा केली पाहिजे. तुम्ही बाकी सगळं काढत बसले तर चर्चा कशी करायची? आज तुम्ही राज्यसभेच्या विषयावर चर्चा करायला आम्हाला बोलवलेलं, त्याला आम्ही आलेलो आहे. बरं, ठीक आहे. लागलीच असलेल्या या प्रश्नावरनंही तुम्ही उत्तर द्याल असं मला वाटलं होतं, पण हरकत नाही. तुम्ही बाकीच्या सगळ्या राज्यसभेशी संबंधित प्रश्नांची दिलेली आहेत उत्तरं, आणि तुम्ही दोघंही आज इथे आलात आणि या विषयावरती चर्चा केली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि